तर आज आम्हाला जायचं होतं मळ्यात. त्याच्यामुळे सकाळी निघतानाच आम्ही पोटभर नाश्ता करून निघालो. म्हणजे नंतर दिवसभर भूक लागणार नाही आणि आम्हाला दिवसभर काम करायला पण तरतरी राहील. नंतर इथे सगळ्यांच्या थोड्या गाठीभेटी घेतल्या आणि इथे मनूला बघा प्रत्येक वेळ आली की तिला इतकाच आनंद होतो आणि ती अशीच विवांगला येऊन मिठी मारते. हे बघून इतकं छान वाटतं ना. आणि इथे बघा ही आमची मायरा. मायराला तर काही विचारायलाच नको. ही इतकी मस्तीखोर झालेली आहे आता आणि शी इज व्हेरी, व्हेरी क्यूट. आणि इथं आल्यावरती एक गोष्ट म्हणजे तुम्ही कधीच रिकाम्या हाताने घरी जात नाही. काही ना काही तुम्हाला दिलंच जातं. तर पप्पीताई माझ्या ज्या आहेत सगळ्यात मोठ्या नणंद त्यांनी आम्हाला इथे मेथीची भाजी वगैरे दिली होती. नंतर आम्ही जाताना गरमागरम वडापाव एन्जॉय केला. कारण खूप भूक पण लागली होती काम करून आणि नंतर चहासुद्धा थोडासा घेतला. ॲक्च्युली मी चहा घेत नाही बाहेरचा आणि घरीसुद्धा नाही पीत. पण आज थोडासा थंडी पण होती आणि छान वातावरण होतं त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे एखाद दिवशी चालतं. जाताना इथं मस्त सनसेट एन्जॉय केला आणि हा जो रस्ता आहे ना दॅट इज द बेस्ट रोड. म्हणजे इथं इतकं भारी वाटतं ह्या रोडनी म्हणजे तुम्ही टू व्हीलरवरती कितीही फिरू शकता. इतके छान रोड पण आहे तिथे आणि इथं फिरायला पण एकदम म्हणजे मोकळी हवा आणि छान वातावरण, कमी पोल्युशन त्याच्यामुळे छान वाटतं. घरी आले तर इथं पार्सल रिसीव्ह झालं होतं आणि आय वॉज सो एक्सायटेड की मला 5 मिनिटसुद्धा दम निघत नाही. आले की लगेच मी पार्सल ओपन करायला बसले. ह्याच्यामध्ये मी खूप क्यूट अशा डायरीज मागवल्या होत्या ज्या एकदम ऑफरमध्ये होत्या आणि खूप चीप रेटमध्ये मला मिळाल्या आहेत. एक मला ऑफिससाठी हवी होती, काही ना काही नोट डाऊन करावं लागतं आणि दुसरी मी स्वतःसाठी मागितली होती. आता ती कशासाठी मागितली होती हे तुम्हाला मी येणाऱ्या व्लॉगमध्ये होपफुली सांगेल असं मला वाटतं. आणि ह्यांचे कलर आणि इतकं छान वाटत होतं हे बघून. त्याच्यामुळे काहीतरी नवीन स्टार्ट करायचं म्हणलं की थोडंसं नवीन घेतलं की छान वाटतं. थँक सो मच फॉर वॉचिंग. बाय.